सर्वांना जय भीम, जय शिवदान. आजकाल पत्रकारिता चालू आहे की त्यांची चाटुगिरी चालू आहे हे समजत नाही. विधानसभा निवडणुकीच्या नंतर सायंकाळी 6 वाजच्या नंतर 76 लाख मतदान झाले आणि ते वाढले कसे यावर ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेबांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर उच्च न्यायालयाने दखल घेत नोटीस बजावली. ते कोणामुळे शक्य झालं आणि युक्तिवाद पण केला. ते कोण युक्तिवाद केला तर ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेबांनी. आणि हे पत्रकारिता चाटुगिरी कोणाची बातम्या लावतात? राहुल गांधीच्या. काय केलं त्यांनी? काहीच नाही केलं. ईव्हीएमचा सर्वात अगोदर मोर्चा कोणी काढला? साक्षरता मोहीम कोणी घेतल्या? वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेबांनी. आणि तुम्ही बातम्या कोणाच्या लावता? राहुल गांधीच्या. अरे तुम्ही पत्रकारिता आहे की चाटुगिरी आहे? अरे पत्रकारिता एक न्यायाची आशा असते. पत्रकारिता एक न्याय मिळवून देण्याची बाजू असते. आणि तुम्ही आजचे पत्रकार चाटुगिरी झाले, चमचेगिरी झाले, पैशासाठी भाडकाऊ झाले. सगळे मादरचोद आहेत तुम्ही पत्रकार. सर्वांना नाही म्हणत, सर्वांसाठी नाही. या त्या पत्रकारितासाठी जे अशी चाटुगिरी करतात, मादरचोदपणा करतात. याच्यातून दिसून येते की किती जातीवादी मानसिकता आहे तुमची. या सर्वांसाठी लढतोय कोण? ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेब. आणि तुम्ही त्यांचं अक्षरशः एकदम नाव सुद्धा देत नाहीत. आणि तो कधीच ईव्हीएम विरुद्ध मोर्चा सुद्धा मध्ये काढला नाही. त्याचे नाव तुम्ही फोटो लावता, मोठे मोठे हेडलाईन लावता. तेच दिसून येते की आज पत्रकारिता आहे की चाटुगिरी आहे की चमचेगिरी आहे ते समजत नाही.